Good morning students, welcome to this online lecture. I am Miss सीमा लांडगे. आपलं जे काही प्रिव्हियस लेक्चर झालं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1 बद्दल, त्यामध्ये आपण पॉईंट स्टार्ट केला आहे तो म्हणजे टाईप ऑफ लेआउट, यंत्रसंच किंवा यंत्रसामग्री रचनेचे प्रकार व कोणकोणते टाईप्स येतात यंत्रसंच यंत्रसामग्री रचनेमध्ये ते आपण पाहिले. त्यामध्ये 2 मेन टाईप्स येतात आणि त्याच्या अंडर 2 सब टाईप्स येतात. म्हणजे 2 मुख्य प्रकार आहेत आणि त्याच्यानंतर त्या 2 मुख्य प्रकारामधून 2 उपप्रकार पडतात. म्हणजेच एकूण आपल्याला 4 हे लेआउटचे यंत्रसामग्री रचनेचे प्रकार पाहायचे आहेत. त्यामध्ये आपण पहिला प्रकार हा स्टार्ट केलेला आहे. जे 4 प्रकार आपल्याला येतात त्यामध्ये आपण पहिला प्रकार स्टार्ट केलेला आहे. पहिला टाईप आपण स्टार्ट केलेला आहे. मग 4 प्रकार कोणकोणते येतात तर उत्पादित वस्तूनुसार रचना असेल, प्रोडक्ट लेआउट और लाईन लेआउट. बघा, पहिला असेल प्रोडक्ट लेआउट और लाईन लेआउट. दुसरा आहे प्रोसेस और फंक्शनल लेआउट. त्यानंतर तिसरा आहे मिक्स्ड और कंबाइंड लेआउट अँड फोर्थ आहे लास्ट फिक्स्ड पोझिशन लेआउट. सो या पद्धतीने 4 प्रकार आहेत कशाचे, लेआउटचे. यंत्रसामग्री रचनेचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये आपण पहिला प्रकार स्टार्ट केलेला आहे. टायटल आहे उत्पादित वस्तूनुसार रचना. उत्पादित वस्तूनुसार रचना हा पहिला प्रकार आहे यंत्रसामग्री रचनेच्या प्रकारांमधील. त्यामध्ये आपण काय पाहिलं तर उत्पादित वस्तूनुसार रचना कशा पद्धतीनं आहे किंवा त्यालाच आपण सरळ रेखा रचना असं सुद्धा म्हणतो. मग त्यामध्ये आपण काय पाहिलं की सरळ रेखा रचना ही कशा पद्धतीने कारखान्यामध्ये यूज केली जाते. म्हणजेच कारखान्यामध्ये जे काही यंत्रसामग्रीची रचना केली जाते ती रचना कशा पद्धतीनं असली पाहिजे तर ती एका सरळ रेषेमध्ये असली पाहिजे, एका सरळ लाईनमध्ये असली पाहिजे की जेणेकरून उत्पादन प्रक्रिया जी होणार आहे त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये खंड पडला नाही पाहिजे, त्यामध्ये कोणताही ब्रेक पडला नाही पाहिजे. सो त्यासाठी जी काही यंत्रांची मांडणी केली जाते ती क्रमवार मांडणी केली जाते आणि त्यालाच आदर्श यंत्ररचनासुद्धा म्हटलं जातं. सो त्यामध्ये आपण एक पॉईंट बघितला आणखीन, तो म्हणजे रेखारचना पद्धती. रेखारचना पद्धती म्हणजे काय ते अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे. तर रेखारचना पद्धतीचे फायदे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितले. कोणकोणते फायदे होते तर रेखारचना पद्धतीचे फायदे आपण पाहिले. हाताळणी व हाताळणीचा खर्च कमी असेल. बघा, रेखारचना पद्धती जर कारखान्यामध्ये व्यवसायामध्ये जर यूज केली तर त्याचे फायदे कोणकोणते असू शकतात. रेखारचना पद्धती जर कारखान्यामध्ये यूज केली तर पहिला फायदा त्याचा असा असू शकतो की हाताळणी व हाताळणीचा खर्च कमी येतो तिथं. त्यानंतर प्रभावी नियंत्रण व सुलभ पर्यवेक्षण, त्यानंतर उत्पादन वाढ, त्यानंतर जागेचा महत्तम वापर, त्यानंतर कर्मचारी वेतन व सुलभ उपलब्धता, त्यानंतर कच्चा माल व अर्धवट तयार झालेला माल त्या मालामध्ये होणारी गुंतवणूक असेल हा फायदा होतो. त्यानंतर मालाचा बरोबर हिशोब जो असेल त्याचा फायदा होतो. उत्पादन नियोजन सुलभ. सो या पद्धतीनं असे कित्येक तरी फायदे आहेत रेखारचना पद्धतीचे, आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. ज्या पद्धतीने रेखारचना पद्धतीचे फायदे आपल्याला सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं आपल्याला रेखारचना पद्धतीचे तोटेसुद्धा सांगितलेले आहेत. आता पहिला फायदा जर तुम्हाला बघितला आपण, पहिला फायदा काय सांगितला आहे तर रेखारचना पद्धती जर आपल्या कारखान्यामध्ये व्यवसायामध्ये जर आपण वापरत असू, यूज करत असू तर त्याचा पहिला फायदा काय होतो तर त्याचा पहिला फायदा असा होतो की हाताळणी व हाताळणीचा खर्च कमी. बघा, जी काही आपल्या कारखान्यामध्ये, जी काही आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये जो काही माल वापरला जातो त्या मालाची हाताळणी जी केली जाते त्या मालाच्या हाताळणीचा खर्च आपल्याला कमी येतो. का तर जर आपण आपली यंत्रसामग्री एका लाईनमध्ये एका रेषेमध्ये जर मांडणी केलेली असेल यंत्रांची तर तिथं नक्कीच आपल्याला माल हाताळणी करण्यासाठी जो काही खर्च येणार आहे तो तिथं खर्च कमी येणार आहे. त्यासाठी जी काही आपल्याला कामगार लागणार आहेत, जे काही कामगार लागणार आहेत आपल्याला माल वाहतूक करण्यासाठी, मालाची अंतर्गत वाहतूक करण्यासाठी ते आपल्याला कमी लागणार आहेत. जर आपल्याला कामगार कमी लागत असतील तर कामगारांसाठी जो काही आपण खर्च करणार आहोत तो खर्च आपल्याला कमी लागणार आहे. सो या पद्धतीनं पहिला फायदा झाला हाताळणी व हाताळणीचा खर्च कमी. त्यानंतर प्रभावी नियंत्रण व सुलभ पर्यवेक्षण. बघा, जर कारखान्यामध्ये व्यवसायामध्ये एकाच विभागामध्ये जर यंत्ररचना केली जात असेल, यंत्रांची मांडणी केली जात असेल, तीही क्रमवार पद्धतीने केली जात असेल, एका रेषेमध्ये केली जात असेल, एका लाईनमध्ये केली जात असेल तर नक्कीच तिथं जे
व्यवस्थापकाला तिथं जे उत्पादन होणार आहे, सेवेचं उत्पादन, ज्या वस्तूंचं किंवा सेवांचं उत्पादन तिथं घेतलं जाणार आहे, त्याच्यावरती जे नियंत्रण ठेवावं लागणार आहे, ते नियंत्रण आपलं प्रभावी असणार आहे. कारण प्रत्येक प्रोसेस ही 1 बाय 1 तिथं होणार आहे आणि एकाच विभागामध्ये होणार आहे. ओके, त्यानंतर जे काही आपल्याला तिथं पर्यवेक्षण करावं लागणार आहे, ते आपलं पर्यवेक्षण अतिशय इझी होणार आहे, कारण प्रोसेस ज्या होणार आहेत त्या एकापाठोपाठ एक होणार आहेत. ओके, हा झाला त्याचा दुसरा फायदा. तिसरा फायदा आपल्याला काय सांगितला, तर तिसऱ्या फायद्यामध्ये आपल्याला सांगितलं की उत्पादनामध्ये वाढ होते. मग रेखारचना पद्धती वापरल्याने कशा पद्धतीने उत्पादनामध्ये वाढ होते, कारखान्याच्या उत्पादनामध्ये कशा पद्धतीने वाढ होते, तर ज्या काही प्रक्रिया केल्या जातात कारखान्यामध्ये, व्यवसायामध्ये, जर तुम्ही रेखारचना पद्धती वापरत असाल तुमच्या व्यवसायात, तर काय होणार आहेत, ज्या काही उत्पादन किंवा वस्तू उत्पादन किंवा सेवा उत्पादनाच्या ज्या काही प्रक्रिया तिथे केल्या जाणार आहेत, त्या प्रक्रिया कशा होणार आहेत, एका विशिष्ट गतीनं होणार आहेत, कंटिन्यू होणार आहेत, सातत्याने होणार आहेत आणि एकापाठोपाठ एक होणार आहेत. ओके, आणि जर या सर्व प्रक्रिया एकापाठोपाठ एक विशिष्ट गतीनं सातत्याने होत असतील, तर उत्पादन कार्यासाठी जो काही आपल्याला वेळ लागणार आहे, तो त्या वेळेमध्ये आपल्या बचत होणार आहे. जर वेळेमध्ये बचत होत असेल, तर नक्कीच जो काही शिल्लक राहिलेला वेळ आहे त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा उत्पादन तिथे घेणार आहोत. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये रेखारचना पद्धती वापरली, सरळ रेखारचना पद्धती वापरली, तर नक्कीच काय होणार आहे, तुमच्या उत्पादनामध्ये वाढ तिथं झालेली दिसणार आहे. हा झाला तिसरा पॉईंट. त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे तो म्हणजे जागेचा महत्तम वापर. जागेचा महत्तम वापर यामध्ये काय सांगितलं, यंत्ररचना क्रमबद्ध जर असेल, बघा जी काही यंत्ररचना आहे आपली, ती यंत्ररचना जर क्रमबद्ध असेल, तर जी काही सर्व कामं केली जाणार आहेत ती एका जागेवरती केली जाणार आहेत. म्हणजेच एका विभागामध्ये केली जाणार आहेत. म्हणजे जर एका विभागामध्ये सर्व यंत्रांची मांडणी केलेली असेल, तर त्या तेवढ्या विभागाचाच आपल्याला जास्तीत जास्त वापर करता येतो. म्हणजेच यंत्ररचना जी आपली असेल, मशिनरी ज्या आपल्या असतील, त्या कमीत कमी जागेमध्ये आपल्या ठेवल्या जातात. आणि जर मशिनरी कमीत कमी जागेमध्ये असतील, यंत्रसामग्री कमीत कमी जागेमध्ये ठेवली असेल, तर जो काही कच्चा माल असणार आहे तिथं, अर्धवट तयार झालेला माल असेल किंवा कच्चा माल असेल, तो तिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये साठून राहणार नाही, तिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्टोअर होणार नाही. त्यामुळं जी काही जागा असणार आहे त्या जागेचा आपण प्रॉपर यूज करणं अतिशय गरजेचं आहे. जे काही प्रिव्हियस आपले लेक्चर झाले यंत्रसामग्रीच्या बाबतीत, प्लांट लेआउटच्या बाबतीत, त्यामध्ये 2 ते 3 वेळा हा पॉईंट आपला एक्सप्लेन करून झाला आहे की जागेचा महत्तम वापर असेल किंवा उपलब्ध जागेचा महत्तम वापर असेल. ओके, त्यानंतरचा 5वा फायदा सांगितला गेला आहे तो म्हणजे काय, तर कर्मचारी कमी वेतन व सुलभ उपलब्धता. कर्मचारी कमी वेतन व सुलभ उपलब्धता यामध्ये काय सांगितलं आहे बघा, कारण आपल्या व्यवसायामध्ये जर सरळ रेखारचना पद्धती आपण यूज करत असू, तर आपल्याला फायदा काय होणार आहे, कर्मचाऱ्यांना कमी वेतन द्यावं लागणार आहे आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता ही अतिशय इझिली आपल्याला होणार आहे. म्हणजेच काय, तर श्रम विभागणी तत्वाचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येईल. त्याचबरोबर अर्ध स्वयंचलित जी यंत्रसामग्री असणार आहे त्याचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येईल. म्हणजेच जर यंत्ररचना प्रॉपर असेल, एका सरळ रेषेमध्ये असेल, तर कमीत कमी वेतनावरती आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कामगार उपलब्ध होतात. मग त्यामध्ये कोणकोणते कामगार असतात, तर कामगारांमध्ये 2 टाईपचे कामगार आपल्याला मिळतात. त्यामध्ये काही कामगार हे कुशल कामगार असतात, काही कामगार हे अकुशल कामगार असतात. काही स्किल्ड वर्कर असतात, काही अनस्किल्ड वर्कर असतात. त्यानुसार आपण आपल्या कामामध्ये कामगारांचं विभाजन करत असतो. कामामध्ये कामगारांचं एक आपण डिव्हिजन करत असतो की कोणत्या कामगारांनी कुठले काम करायचे. म्हणजेच जर अकुशल कामगार असतील, अकुशल कामगारांना आपण जर यंत्रसामग्री चालवायला दिली किंवा यंत्रसामग्री ऑपरेट करण्याचं काम दिलं, तर ते व्यवस्थित करणार आहेत का, तर नाहीत. ज्या कामगारांना त्या यंत्रसामग्रीबद्दल माहिती आहे, त्या यंत्रसामग्रीचं नॉलेज आहे, त्याच कामगारांना आपण काय केले पाहिजे, ती यंत्रसामग्री यूज करण्यासाठी दिली पाहिजे. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सरळ रेखारचना पद्धती वापरत असाल, तर हा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो. मग कोणता फायदा, तर कर्मचाऱ्यांना कमीत कमी वेतन देता येतं आपल्याला आणि कमीत कमी वेतनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कर्मचारी काय होतात, उपलब्ध होतात. हा झाला 5वा फायदा. त्यानंतरचा 6वा फायदा आहे तो काय आहे, तर कच्चा माल व अर्धवट तयार माल यातील गुंतवणूक. कच्चा माल व अर्धवट तयार माल यातील गुंतवणूक. मग काय सांगितलं इथं, उत्पादनातील सर्व प्रक्रिया
बघा, जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनातील ज्या काही सर्व प्रक्रिया केल्या जातात त्या प्रक्रिया एका सरळ रेषेत होतात आणि त्या कशा होतात, एका पाठोपाठ एक होतात, लागोपाठ पूर्ण होत असतात. आणि पूर्ण होत असल्याने कच्च्या मालाचा जास्तीत जास्त तिथं साठा आपल्याला करून ठेवता येत नाही. त्याचबरोबर जो काही अर्धवट तयार झालेला माल असेल त्या मालाच्या स्वरूपामध्ये कच्चा माल तिथं साठवून ठेवायचा आपल्याला तिथं प्रश्न निर्माण होत नाही. यामुळं काय होतं की जी काही आपण मालामध्ये यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक केलेली आहे, मालामध्ये म्हणजे कोणत्या मालामध्ये, तर कच्च्या मालामध्ये जी काही आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे रॉ मटेरियलमध्ये, ती मोठ्या प्रमाणामध्ये सेव्ह होते, बचत होते त्याच्यामध्ये. हा एक 6वा फायदा तुम्हाला सांगितला गेला आहे. कशाचा, तर सरळ रेखारचना पद्धतीचा. अतिशय सोप्या आणि अतिशय इझी पॉईंट्स आहेत. तर त्यानंतरचा 7वा फायदा तुम्हाला सांगितला आहे. काय आहे तो, तर मालाचा बरोबर हिशोब. काय सांगता येते यामध्ये, तर प्रत्येक वस्तूचा विभाग हा वेगळा असतो. बघा, कारखान्यामध्ये वेगवेगळ्या जर वस्तू, एक कारखाना असेल त्या कारखान्यामध्ये 2-3 पद्धतीच्या वस्तूंचं जर उत्पादन घेतलं जात असेल तर ते सर्व उत्पादन एका विभागामध्ये घेतलं जातं का, तर नाही, असं होत नाही. प्रत्येक वस्तूचा विभाग वेगळा असतो, प्रत्येक वस्तूचं डिपार्टमेंट हे वेगळं असतं आणि प्रत्येक विभागानुसार त्या विभागाला दिलेला माल असेल, त्या विभागाला दिलेले साहित्य असेल, हे वेगवेगळे असते. बघा, प्रत्येक विभागाला दिलेला माल हा वेगळा असतो आणि त्यानुसार प्रत्येक विभागाला दिलेले साहित्य हे वेगवेगळे असते. कारण प्रत्येक विभागामध्ये जी वस्तू तयार होते, जी सेवा तिथून तयार केली जाते ग्राहकांना देण्यासाठी, ती कशी असते, वेगळी असते. ओके, त्यानंतर काय सांगितलं जाते, बघा, जर तिथं दिलेला माल वेगळा असेल, तिथे दिलेले साहित्य वेगळे असेल, यामुळे प्रत्येक विभाग प्रमुख जो असणार आहे, बघा, प्रत्येक विभाग प्रमुख जो असणार आहे तो आपल्या विभागासाठी जे काही साहित्य देण्यात आलेलं आहे, जी काही साधन सामग्री दिलेली आहे, त्यानंतर जो काही माल दिलेला आहे त्या मालाचं तो काय करत असतो, त्या मालाचा हिशोब देण्यासाठी तो काटेकोरपणे तयार असतो. कारण आपल्या विभागामध्ये किती प्रमाणामध्ये माल आला आहे हे आपल्याला तिथे सांगायचं असतं. त्यासाठी जो काही विभाग प्रमुख असेल, हेड ऑफ डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणलं जातं, की हेड ऑफ डिपार्टमेंट जे असतील, जे काही त्या डिपार्टमेंटचे हेड असतील, ते त्या मालाचा, त्या साहित्याचा हिशोब देण्यासाठी एनी टाईम तयार असतात. हा झाला 7वा फायदा. कशाचा, तर जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, कारखान्यामध्ये रेखारचना पद्धती वापरली तर. त्यानंतर 8वा फायदा काय होऊ शकतो, तर 8व्या फायद्यामध्ये जोपर्यंत उत्पादित वस्तूंच्या स्वरूपात, आकारात वरचेवर बदल केले जात नाहीत, जोपर्यंत उत्पादित वस्तूंच्या स्वरूपामध्ये, आकारामध्ये वरचेवर बदल केले जात नाहीत व उत्पादन क्रियांचे प्रमाणीकरण केलेले असते, तोपर्यंत अभियांत्रिकी व उत्पादन नियोजनाचे कार्य पुन्हा पुन्हा करावे लागत नाही. सुरुवातीलाच जे नियोजन केलेले असते तेच उपयुक्त ठरते. बघा, जे काही आपण उत्पादनाचं व्यवसायामध्ये, कारखान्यामध्ये नियोजन करणं, ते जे स्टार्टिंगला आपण करतो ते नियोजन आपल्याला सुलभ पडत असतं, इझी पडत असतं लास्टपर्यंत. परंतु ज्या वेळेला आपण स्टार्टिंगला ते उत्पादनाचं किंवा उत्पादन प्रोसेसचं, प्रक्रियांचं जे काही नियोजन केलं जातं, ते नियोजन प्रॉपर विचार करून करणं गरजेचं आहे. म्हणजेच पूर्ण व्यवसायाचा, कारखान्याचा, बाजारपेठेचा, ग्राहकांचा, कच्च्या मालाचा असेल, त्यानंतर उत्पादित वस्तूंच्या किमतींचा असेल, त्यानंतर आपल्याबरोबर आपल्या वस्तूशी असणारे स्पर्धक असतील, स्पर्धकांचा असेल, त्या स्पर्धकांच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंची गुणवत्ता असेल, त्या वस्तूंची किंमत असेल, त्या किंमत निश्चितीचा विचार करून काय करावं लागत असतं, व्यवस्थापकाला, उद्योजकाला, व्यावसायिकाला काय करावं लागत असतं, नियोजन आपल्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये, कारखान्यामध्ये हे करावं लागत असतं. सो जे काही नियोजन केलं जाईल ते नियोजन विचार करून करणं आवश्यक आहे, भविष्यकाळाचा विचार करून करणं आवश्यक आहे, दूरदृष्टीचा विचार करून करणं आवश्यक आहे. सो हे झाले रेखारचना पद्धतीचे फायदे. ओके, आपण प्लांट लेआउटचा, यंत्रसंच, यंत्रसामग्री रचनेचा पहिला प्रकार बघत आहोत आणि पहिल्या प्रकारामध्ये हा एक झाला फायदा. ओके, ॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन डिझाईन ऑर लाईन लेआउट. ओके, अतिशय इझी पॉईंट्स आहेत. त्यानंतर बघा काय सांगितलं आहे पहिल्या पॉईंटमध्ये. आपण पहिला फायदा काय बघितला, हाताळणी व हाताळणीचा खर्च कमी, रिड्यूस द कॉस्ट ऑफ हँडलिंग अँड
हँडलिंग. देन सेकंड पॉईंट आपण बघितला प्रभावी नियंत्रण व सुलभ पर्यवेक्षण, इफेक्टिव्ह कंट्रोल अँड इझी सुपरविजन. त्यानंतर आपण बघितला उत्पादनामध्ये वाढ, इन्क्रीज इन प्रोडक्शन. त्यानंतर आपण पाहिला जागेचा महत्तम वापर, त्यामध्ये मॅक्झिमम यूज ऑफ स्पेस. त्यानंतर आपण पाहिला तो म्हणजे कर्मचारी कमी वेतन व सुलभ उपलब्धता, स्टाफ लो पे अँड इझी अवेलेबिलिटी. देन आपण पहिला पॉईंट तो म्हणजे आपण पाहिलेला फायदा ॲडव्हान्टेजेस, तो म्हणजे कच्चा माल व अर्धवट तयार झालेला माल यामधील गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट इन रॉ मटेरियल अँड सेमी फिनिश्ड गुड्स. त्यानंतर सातवा आपण पॉईंट बघितला तो म्हणजे मालाचा बरोबर हिशोब, ॲक्युरेट कॅल्क्युलेशन ऑफ गुड्स. त्यानंतर लास्ट पॉईंट आपण पाहिला, लास्ट फायदा आपण पाहिला तो म्हणजे उत्पादन नियोजन सुलभ, प्रोडक्ट प्लॅनिंग इझी. सो या पद्धतीनं आपण हे सर्व ॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत. कशामध्ये? तर रेखारचना पद्धतीमध्ये, लाईन डिझाईनमध्ये. ओके, आता लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं एखाद्या पद्धतीचे किंवा एखाद्या मेथडचे फायदे असतात, एखाद्या प्रकाराचे फायदे असतात, त्याच पद्धतीनं त्याचे काही तोटेसुद्धा असतात. ज्या पद्धतीने त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत त्या पद्धतीनं त्याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा असतात. मग आज आपण बघणार आहोत की डिसॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत. सरळ रेखारचना पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत. मग जर डिसॲडव्हान्टेजेस पाहायचं म्हटलं तर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन डिझाईन, तुम्ही त्याला लाईन लेआउट, लाईन ड्रॉईंग मेथड असं म्हणू शकता. तर सोपं आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन लेआउट असं म्हटलं तुम्ही तर. ओके, तर त्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे तर बघा, पहिला तुमचा डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला सांगितलं गेला आहे तो म्हणजे इनिशियली अ लार्ज इन्व्हेस्टमेंट, सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागते. हा झाला पहिला तोटा. फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस कशाचं तर लाईन आउट मेथडचं. त्यानंतर दुसरा डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे परमनंट कॉस्ट बर्डन. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे हे, कायमस्वरूपी खर्चाचा बोजा आपल्या मनावरती किंवा डोक्यावरती राहणं. काय सांगितलं आहे? परमनंट कॉस्ट बर्डन, हा दुसरा तोटा झाला. त्यानंतर प्रोडक्शन शट डाऊन, उत्पादन कार्य बंद पडणे. उत्पादन कार्य बंद पडणे. त्यानंतर लवचिकतेचा अभाव, लॅक ऑफ अवेलेबिलिटी. ओके, त्यानंतर देअर इज नो रूम फॉर वर्कर्स डॉमिनेस. बघा, कर्मचाऱ्यांचे जे काही कर्तृत्व असेल त्या कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाला तिथं वाव नसतो. देन अनसॅटिस्फॅक्टरी सुपरविजन, असमाधानकारक पर्यवेक्षण. सो या पद्धतीनं काय सांगितलं आहे तुम्हाला डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन आउट मेथड. कारण ज्या गोष्टीचे फायदे आहेत त्या गोष्टीचे काही ना काही तोटेसुद्धा असतात. ते आपण पाहिलं इंग्लिशमध्ये. आत्ता बघा रेखारचना पद्धतीचे तोटे. मग काय सांगितलं आहे तर सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, कायमस्वरूपी खर्चाचा बोजा, उत्पादन कार्य बंद पडणे, लवचिकतेचा अभाव, कामगारांच्या कर्तृत्वाला वाव नाही, असमाधानकारक पर्यवेक्षण. ओके, सो या पद्धतीनं आपण काय बघतोय रेखारचना पद्धतीचे तोटे. मग काय सांगितलं गेलं आहे तोट्यांमध्ये तर पहिला तोटा आपल्याला सांगितला इनिशियली अ लार्ज इन्व्हेस्टमेंट. जी काही सुरुवात असेल त्या सुरुवातीलाच आपल्याला काय करावं लागतं, मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागत असते, मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागत असते. मग काय सांगितले सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक. यामध्ये कारखान्यात वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं. बघा, कारखाना काय एका वस्तूचं उत्पादन करतो का तर नाही. कारखान्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात. वेगवेगळ्या विभागानुसार काय केलं जातं, वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं. आणि जर प्रत्येक वस्तू उत्पादनासाठी त्याची स्वतंत्र यंत्ररचना असेल तर ते उपयोगी ठरतं. म्हणजेच कारखाना आहे, कारखान्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा विभाग आहे, वेगवेगळ्या वस्तूंच्या विभागाद्वारे वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं. तर
त्या वेगवेगळ्या वस्तूंच्या विभागासाठी जी काही यंत्ररचना केली जाईल ती वेगवेगळी असली पाहिजे, सेपरेट असली पाहिजे. ओके, म्हणजेच प्रत्येक वस्तूसाठी ठराविक प्रक्रियेसाठी सुद्धा स्वतंत्र यंत्रे तिथं आपल्याला परचेस करावी लागतात, घ्यावी लागतात. मग स्वतंत्र यंत्र परचेस करायचं याचा अर्थ काय आहे, तिथं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खर्च करावा लागणार, जास्तीत जास्त मोठ्या रकमेमध्ये आपल्याला तिथं गुंतवणूक करावी लागणार. समजा एखाद्या कारखान्यात 3 प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. या सर्व वस्तूंसाठी या सर्व वस्तूंच्या उत्पादनासाठी जर आपण सरळ रेखारचना पद्धती वापरली, बघा सरळ रेखारचना पद्धती आपण 3ही वस्तू तयार करण्यासाठी वापरली, लाईन आउट पद्धती जर तिथं वापरली, तर या 3ही प्रकारच्या वस्तू ज्या असणार आहेत त्यांना ड्रिलिंग ही प्रक्रिया तिथं करावी लागणार आहे. तर काय, प्रत्येक प्रकारच्या वस्तूसाठी उत्पादनासाठी एक स्वतंत्र ड्रिलिंग मशीन तिथं बसवलं जाईल. म्हणजेच 3 प्रकारच्या वस्तूसाठी 3 ड्रिलिंग मशीन्स तिथं बसवल्या जाणार. त्यातून 3 प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन होणार. एकाच मशीनवर काम करून आपल्याला 3 वस्तूंचं उत्पादन घेता येईल का, तर नाही. त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट 3 मशीन्स या घ्याव्या लागणार. बघा, तसेच वेगवेगळ्या यंत्रांतील क्षमतेमध्ये समतोल साधणे शक्य असत नाही व त्यामुळे अनेक कार्यकेंद्र जे असणार आहेत त्या अनेक कार्यकेंद्रांच्या ठिकाणी यंत्रांच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करून तिथं आपल्याला घेता येत नाही. परिणामी काय सांगितलं जातं, तर उत्पादनाच्या ज्या काही वेगवेगळे टप्पे असतात त्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एकच प्रकारची यंत्रे व उपकरणे आपल्याला बसवावी लागत असतात. या सर्वांचा परिणाम म्हणजे यंत्रसामग्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागते, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तिथं पैसे खर्च करावे लागतात. हा झाला पहिला तोटा. सरळ रेखारचना पद्धती जर तुम्ही यूज केली तुमच्या कारखान्यामध्ये, व्यवसायामध्ये, तर त्यानंतरचा दुसरा तोटा आहे तो म्हणजे काय, तर कायमस्वरूपी खर्चाचा बोजा असणं, परमनंट कॉस्ट बर्डन. मग काय सांगितलं यामध्ये, तर बघा जी काही यंत्रसामग्री यूज केली जाते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण गुंतवणूक करतो, मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक तिथं करावी लागत असते आणि भांडवल गुंतवणूक करून यंत्रसंच असेल व इतर उत्पादन सामग्रीची रचना केल्यानंतर काही दिवसानंतर जर उत्पादित वस्तूची मागणी जर कमी झाली, बघा सुरुवातीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो या वस्तूमध्ये आणि जर काही कालांतराने 1-2 वर्षाने जर आपल्या वस्तूची डिमांड जी आहे कस्टमरकडून येणारी ती डिमांड तिथं कमी झाली तर काय होऊ शकतं, डिमांड तिथं कमी झाली तर त्यानुसार कामगारांमध्ये आपल्याला कपात करावी लागते. जितक्या प्रमाणामध्ये आपण डिमांड कमी होते तितक्या प्रमाणात आपल्याला कामगारसुद्धा कमी करावे लागतात. जर कामगारामध्ये कपात करावी लागते पण यंत्रसामग्री आपल्याला तिथं कमी करता येते का, तर नाही. कारण यंत्रसामग्री ही आपण एकदा घेतलेली असते, त्याच्यामध्ये जो आपण खर्च केलेला असतो तो आपला स्थिर खर्च असतो, तो आपल्याला कमी करता येत नाही. यामुळे असलेली जी काही यंत्रसामग्री असेल त्या यंत्रसामग्रीच्या पूर्ण क्षमतेचा पण यंत्रसामग्री कमी करता येत नाही. बघा, पूर्ण क्षमतेचा वापर आपल्याला तिथं करून घेता येत नाही. कारण पूर्ण क्षमतेचा जर वापर करायचा म्हटलं तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं लागणार. पण जास्तीत जास्त उत्पादन घेऊन ते माल स्टोअर करण्यापेक्षा माल जर स्टोअर केला तर तो खराब होऊ शकतो. जर तुमच्या मालाला डिमांड नसेल, तुमच्या वस्तूला जर मागणी नसेल ग्राहकाकडून, तर आपण तिथे जास्तीत जास्त उत्पादन घेणार आहे का, तर आपण तिथं वस्तूंचं उत्पादन जास्तीत जास्त घेणार नाही. म्हणूनच जी काही यंत्रसामग्री आहे त्या यंत्रसामग्रीच्या पूर्ण क्षमतेचा वापर आपल्याला तिथं करून घेता येत नाही. अशा प्रकारे यंत्रांच्या उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर करता, बघा जी काही यंत्रे असतील त्या यंत्रांच्या उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर करता नाही आला, बघा करता न आला किंवा करता आला नाही तर कायमस्वरूपाच्या जे काही कायमस्वरूपी आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या यंत्रांमध्ये, यंत्रसामग्रीमध्ये, त्या खर्चाचा बोजा हा काय होत असतो, वाढत असतो. आणि उत्पादन किंमत जर वाढली तर नफ्यावर त्याचा परिणाम हा नक्कीच होत असतो. ओके, हा झाला दुसरा तोटा कशाचा, सरळ रेखारचना पद्धतीचा. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो काय आहे, तर उत्पादन कार्य बंद पडणे. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे उत्पादन कार्य बंद पडणे. जर उत्पादन कार्य जर बंद पडलं तर
व्यवसाय राहील का व्यवस्थित? व्यवसाय व्यवस्थित राहणार नाही, व्यवसाय जिवंत राहणार नाही. बघा काय सांगितलं त्यामध्ये, रेखा पद्धतीमध्ये, सरळ रेखारचना पद्धतीमध्ये जर एखाद्या यंत्रामध्ये जरी बिघाड झाला तरी ते यंत्र बंद पडले. बघा सरळ रेखारचना पद्धतीमध्ये यंत्रांची जी मांडणी केली जात असते ती कशी केली जात असते? एका लाईनमध्ये केली जात असते, क्रमवार केली जात असते, एका रेषेमध्ये केली जात असते. मग जर सरळ मांडलेल्या यंत्रांमध्ये जर एका यंत्रामध्ये जरी बिघाड झाला तरी काय होणार आहे? संपूर्ण उत्पादन आपलं तिथं थांबणार आहे, स्टॉप होणार आहे, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये ब्रेक पडणार आहे, तिथं खंड पडणार आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये. जर एखाद्या कार्यकेंद्रावरील कामगार जरी आले नाही तरी ते संपूर्ण उत्पादन तिथं बंद ठेवावं लागणार आहे. त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग करून त्या यंत्रांची मांडणी, त्याचबरोबर ते यंत्र ऑपरेट करणारे कामगार आपल्याला तिथं नेमावे लागत असतात. कच्च्या मालाच्या कमतरतेमुळेही उत्पादन बंद पडत असते. बघा ज्या वेळेला कच्चा मालच नसेल, आपल्याला वस्तूंचं उत्पादन घेण्यासाठी रॉ मटेरियलच नसेल, तर त्या ठिकाणी सुद्धा काय होऊ शकतं? आपले प्रोडक्शन प्रोसेस ही बंद पडू शकते. कारण कोणत्याही कारणाने उत्पादन बंद पडणे म्हणजे जो काही आपला कारखाना असेल त्या कारखान्याचं लाखो रुपयांचं नुकसान होणे. कारण कारखान्यामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट केली जाते ती मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि जर ती वसूल करायची असेल तर तुमची प्रोडक्शन प्रोसेस ही विशिष्ट गतीने सातत्याने चालू राहणं अतिशय आवश्यक असतं. आणि जर तुमची प्रोडक्शन प्रोसेस जर ब्रेक पडला, त्यामध्ये प्रोडक्शन प्रोसेस बंद पडली, स्टॉप झाली, तर नक्कीच तिथं लाखोचं नुकसान कारखान्याचं होत असतं. ओके, हा झाला तिसरा तोटा सरळ रेखारचना पद्धतीचा. बघा ज्याप्रमाणे फायदे चांगले होते त्या पद्धतीने तोटेसुद्धा आहेत. सो तोट्यांचा आणि फायद्यांचा दोन्हीचा विचार करून काय करावं लागतं? यंत्रांची मांडणी करावी लागते. आता आपण पहिला पॉईंट बघतोय, त्यामध्ये पहिला पॉईंट आपण काय बघितला? सरळ रेखारचना पद्धतीनुसार उत्पादित वस्तूनुसार प्रकार आपण बघितला पहिला. त्यामध्ये आपण काय पाहिलं? त्यामध्ये आपण रेखारचना पद्धती पाहिली, त्यामध्ये आपण रेखारचना पद्धतीचे फायदे पाहिले आणि तोटे बघत आहोत. ओके, आपण इथं काय बघतोय? तोटे बघत आहोत. मग तोटे बघताना सर्व गोष्टींचा विचार तिथं करणं गरजेचं आहे. त्यानंतर पाचवा तोटा सांगितला आहे तो म्हणजे चौथा तोटा सांगितला आहे तो म्हणजे लॅक ऑफ फ्लेक्सिबिलिटी, लवचिकतेचा अभाव. बघा आता रेखारचना पद्धतीमध्ये ठराविक कार्य करणारी, ठराविक क्षमतेची अशी खास प्रकारची यंत्रे तिथं वापरलेली असतात. त्यामुळे अगदी हुबेहूब असणारे यंत्र पुन्हा मिळणं काय होतं? कठीण असतं. यामुळे यंत्रामध्ये बदल करणे किंवा नवीन जागाची यंत्रे बसवणे, रचनेमध्ये बदल करणे यासाठी उत्पादन थांबवावे लागते व पुनर्रचना तिथं करावी लागते. हे फार खर्चाचे व वेळ वाया जाणारे काम आहे. याप्रमाणे काय होऊ शकतं? तर या रचनेमध्ये प्रकारामध्ये लवचिकतेचा अभाव होऊ शकतो. बदलत्या परिस्थितीनुसार किंवा गरजेनुसार पूर्वीच्या रचनेमध्ये सहजासहजी बदल करता येत नाही. काळाबरोबर आवश्यक ते बदल होणं शक्य आहे, परंतु ते बदल तिथं होतात का? तर नाही. जर नवनवीन फॅशननुसार डिमांड वेगवेगळी आली, नवनवीन फॅशननुसार, ट्रेंडनुसार ग्राहकांच्या आवडीनिवडी चेंज होतात, त्यांची पसंती चेंज होती, त्यानुसार जर आपण त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर पूर्ण जर आपण त्यांची मागणी करत नसू तर तिथं काय होतोय? तर आपण आवश्यकता काळानुसार आपल्या यंत्रसामग्रीमध्ये उत्पादनामध्ये बदल करत नाही आहोत. त्यामुळं काय होतं? जर तुम्ही जुनी पद्धत वापरत असाल तर नक्कीच यंत्रे उपकरणे ही कालबाह्य होण्याची शक्यता तिथं असते. त्यानंतरचा पाचवा तोटा सांगितलाय तो काय? तर कामगारांच्या कर्तृत्वाला वाव नाही. कामगारांच्या कर्तृत्वाला वाव नाही. यामध्ये सर्व कार्ये विशिष्ट यंत्रे व इतर उत्पादन सामग्रीच्या साहाय्याने केली जातात. बघा सर्व कार्ये व यंत्रे इतर उत्पादन सामग्रीच्या साहाय्याने केली जातात व कर्मचाऱ्यांना फारसं काम तिथं असत नाही. कारण जसं नवनवीन पद्धतीची यंत्रसामग्री येऊ लागलेली आहे, नवनवीन यंत्रसामग्री ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने काय होतंय? तर त्या यंत्रांचा वापर तिथं केला जातोय. त्यामुळे यंत्रसामग्री हे जास्तीत जास्त माणसांचं काम करत आहे आजकाल आपल्याला दिसतंय. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज जास्त भासत
नाही. यामुळे मुकादम असेल व कर्मचारी असेल, व्यवस्थापक असेल आणि कर्मचारी असेल, यांना आपल्यामध्ये जे काही स्किल आहे ते स्किल कर्मचाऱ्यांना दाखवायला वावच मिळत नाही. जर यंत्रसामग्रीच जर कर्मचाऱ्यांचं काम करत असेल तर कामगारांनी आपलं स्किल कुठे दाखवायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर पडतो. म्हणून जे काही कर्मचारी काम करतात त्यांच्या कामाचं समाधान त्यांना लाभतं का? तर नाही लाभत. कर्मचाऱ्यांचं समाधान तिथं लाभत नाही. त्याचबरोबर त्यांना काम करण्यासाठी मोटिवेशन मिळतं का? तर त्यांना तिथं काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत नाही, त्यांना प्रोत्साहन तिथं मिळत नाही. म्हणजेच कामगार जे काही काम करतात त्यांच्या कामाला काय होतं, त्यांच्या कामाच्या नेतृत्वाला वाव मिळत नाही. काम जे करतात त्या कामाच्या कर्तृत्वाला त्यांचा वाव मिळत नाही. त्यांच्याकडे जी स्किल आहे, स्किलमध्ये त्यांचं महत्त्वाचं स्किल असतं काही कामगारांकडे नेतृत्वाचं, त्या नेतृत्वाच्या स्किलला त्यांचा वाव मिळत नाही. सो हा एक तोटा झाला. देअर इज नो रूम फॉर वर्कर्स डॉमिनेन्स. त्यानंतर 6वा आहे तो म्हणजे अनसॅटिस्फॅक्टरी सुपरविजन. त्यामध्ये काय सांगितले? असमाधानकारक पर्यवेक्षण. निरीक्षकाला अनेक यंत्रांकडे बघा, जो काही निरीक्षक असेल त्या निरीक्षकाला जी काही यंत्रे असतील त्या अनेक यंत्रांकडे, प्रक्रियांकडे लक्ष द्यावे लागते. बघा, जी काही यंत्रे असतील, प्रक्रिया असतील त्यांच्याकडे लक्ष त्याला द्यावं लागत असतं. त्यासाठी त्याला सर्व यंत्रांचे, प्रक्रियांचे ज्ञान हे असावे लागते. त्याला ज्या काही उत्पादनातील प्रक्रिया असतील त्याची माहिती त्याला असली पाहिजे. जी काही उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री आहे त्या यंत्रसामग्रीची माहिती त्याला असली पाहिजे. आणि त्यामुळे एक नाधड भाराभर चिंध्या असं म्हटलं जातं. बघा, जर निरीक्षक जो असणार आहे त्या निरीक्षकाला जर यंत्रांबद्दल, उत्पादन प्रक्रियाबद्दल माहिती नसेल तर तिथं काय होणार आहे? एक ना धड भाराभर चिंध्या असं म्हटलं जातं. तशी पर्यवेक्षकाची परिस्थिती तिथं होणार आहे. त्याच्यावरील कामाचा ताण वाढणार आहे व त्याच्या हातातून तिथं मोठ्या प्रमाणामध्ये चुका होणार आहेत. यामुळे पर्यवेक्षक आपल्यावरील एखाद्या दुसऱ्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करण्याची तिथं स्थिती असते. सो या पद्धतीनं काय पाहिलं आपण? सरळ रेखा रचनेचे तोटे, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन लेआउट. ज्या पद्धतीने लक्षात घ्यायचं एखादी मेथड असेल त्या एखाद्या मेथडचे ज्या पद्धतीने फायदे असतात त्या पद्धतीने त्याचे तोटेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात. ओके, सो हा आपण पहिला टाईप बघितला आहे. कशाचा? तर यंत्रसामग्री, यंत्रसंच रचनेच्या प्रकाराचा आपण पहिला टाईप बघितला आहे. आपल्याला 4 टाईप पाहायचे आहेत. सो आपलं नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा जो प्रकार असणार आहे यंत्रसामग्री रचनेचा तो आपण अभ्यासणार आहोत. लेक्चर कंपल्सरी पूर्ण ऐकायचं आहे. लेक्चरबद्दल जर तुम्हाला काही क्वेरी असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.